नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. मिशन युवा एन राजकीय पक्षासोबत बैठकीचे आयोजन, नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, निवडणुकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर, मृत मतदारांचे नावे वगळणे यांसह निवडणूक विषयक विविध विषयांचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांचा आढावा देखील घेतला. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. तत्पूर्ती जिल्हा प्रशासनाने कामाला सुरुवात करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज आढावा बैठकीत दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुकी संदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व नोडल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ईव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात यावे, यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. सोबतच निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲप्सची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आज निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष व घड्याळ हे अधिकृत चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. यापूर्वी शिवसेनेसोबतही असंच झाल्याने निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी म्हटलं की सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली आहे आणि अध्यक्ष शरद पवारच आहे. मात्र वरच्या दबावाखाली येऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करीत आहे. भारतीय राज्याच्या राजकारणात हे अतिशय दुर्दैवी आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने चर्मकार समाजातील होतकरू उमेदवारांना केंद्र व राज्य शासनांच्या योजनेचा लाभ मिळतो. परंतु ज्या प्रमाणात योजनांचे लाभधारक व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. महामंडळांच्या योजनांची माहिती चर्मकार बांधवांना होण्यासाठी गाव व तालुक्यात जनजागृती करण्यासाठी लीडकॉम आपल्याद्वारे उपक्रम राबविण्यात येत आहे. युवक व युवतींनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन लीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धम्यज्योती गजबी यांनी केले. सामाजिक न्याय भवनातील सभागृहात लीडकॉम आपल्याद्वारे उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगुटे, विना भागवतकर प्रामुख्याने उपस्थित होते. कर्ज योजनांचा लाभ द्यावा. अर्थसहाय्यक योजनेत वन टाइम सेटलमेंट योजनेनुसार 50% कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे डॉक्टर गजवी यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्या आणि 2 गावातील 3 किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे. यातील ही 2 गावातील 3 किलोमीटर अंतराची अट शिथिल करण्यात येईल. या योजनेसाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती बंजारा लमान तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कार्यवाही करेल. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गरिबातल्या गरिबाला, दिव्यांग, असहाय्य, अनाथ, वंचित महिला व मुलांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे। या योजनेची जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे निर्मित चित्ररथ राज्यभर फिरविण्यात येणार आहे। या चित्ररथाचा प्रारंभ आज कळमेश्वर तालुक्यातून करण्यात आला। शासनाच्या विविध योजना कार्यरत आहे। राजीव गांधी निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आदी विशेष सहाय्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे। शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून पुरते मिळवणारे अनुदान 1,500 केले आहे। शासनाच्या या योजनेचा लाभ आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जनतेला मिळवणे यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजे। आपल्या गावातील, आपल्या मोहल्ल्यातील कुणी शोषित, वंचित या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी हे चित्ररथ गावोगावी फिरविण्यात येणार आहे। शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्रात या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। नागपूर व अमरावती विभागातील भाडे तत्वावर दिलेल्या नजोल जमीन संदर्भातील मुद्द्यांबाबत सर्वकष अभ्यास करून समितीने अहवाल सादर केला आहे। समितीच्या अहवालातील शिफारशीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सह्याद्री अतिथीगृह नागपूर येथे अमरावती विभागातील नजोल जमीन संदर्भात सर्व आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रवीण दटके, नागपूरचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, ऑनलाईन पद्धतीनुसार जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की नागपूर व अमरावती विभागातील नजोल जमीनबाबतच्या धोरणांच्या अनुषंगाने शर्तभंग प्रकरणे, निवासी प्रयोजनार्थ भूभाडे आकारणे तसेच भोगवाट आधार वर्ग एक निवासी प्रयोजनाकरिता आकारण्यात येणाऱ्या रूपांतरित मूल्यदरात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सर्वकष अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स